आपली जयपूर ते छत्रपती संभाजीनगर जर्नी अजूनही चालूच आहे। आपण आलेलो आहोत भोपाळमध्ये। कालू यादव भैया यांची आपण ऑटो सध्या बुक केलेली आहे। कितना टाइम लगेगा भैया फिर भी? कालिका मातेचं मंदिर, लाल मस्जिद। ओके ओके। बहुकला केंद्र भारत भवन मागे ऑटो लावलेला आहे आणि आपण आता लेकच्या प्लेसवर आलेलो आहोत। मध्य प्रदेश टुरिझम यांच्यातर्फे इथे बोट क्लब आहे। अरे वा, 300 बोट बोल दिया भैया आपने। बोट, पॅडल बोट आणि स्पीड बोट सेट। तरी समोर जे बोट आहेत ते स्पीड बोट आहेत। हे भारतीय युद्धपोत शिवालिक आहे। तर हे स्टीम इंजिन आणि इथे सगळं जुन्या पद्धतीचं सेटअप इथे त्यांनी करून ठेवलेलं आहे। तो बहुत बढ़िया था, ये मालूम नाही था। 6 नंबरच्या चौकात आपल्याला हे पुन्हा ड्रॉप करणार आहेत। लेक प्लेस वरून आपली रिटर्न जर्नी चालू झालेली आहे। तर आपण जाऊन असं नाश्ता करूया। नाश्त्यासाठी सांगितलेलं आहे जमजम फूड। तर आपण तिथे चाललेलो आहोत। अंडा बुर्जी काही नाही आहे इथे, त्याच्यामुळे आपण इथे आता चिकन बिर्याणी ट्राय करू। ₹120 आपण पे केलेले आहेत। लाईट नाश्ता झालेला आहे। बऱ्यापैकी आपण जेवणच केलेलं आहे। ₹80 हाफ प्लेट आणि ₹120 मध्ये फुल प्लेट असं आपण चिकन बिर्याणी खाल्लेलं आहे। 2-4 दिवस झाले नॉनव्हेज खाल्लं नसल्यामुळे आज इथे येऊन खाल्लं। आणि कॅमेराच्या बॅक साईडला जे चौक आहे, म्हणजे इन द सेन्स जिथून आपण त्या ऑटोमध्ये बसलो होतो तिथेच आपल्याला पुन्हा जायचं आहे। एक 200 ते 300 मीटरच्या अंतरावर ते चौक आहे आणि तिथून आपल्याला लाल घाटीसाठी बस लागणार आहे। इथून आपण आता बसमध्ये बसलेलो आहेत आणि आपल्याला इथून लाल घाटी जायचं आहे। चौकातून आपण लेकला गेलो होतो आणि पुन्हा याच चौकात आलेलो आहेत आणि या बसमध्ये आपण आता इथून लाल घाटीला जाणार आहोत। ताजमहल देखील आतमध्ये आहे आणि जसं तुम्हाला मी लेकच्या तिथे एका फोटोमध्ये दाखवलं होतं। लाल घाटीला आपण उतरलो आहेत मागच्या साईडला आणि आता त्याच दिशेने समोर आपण ट्रॅव्हल्स पॉईंटकडे चाललो आहे। फायनली आपल्याला हंस ट्रॅव्हल्सचं ऑफिस भेटलेलं आहे, इथे बॅक साईडलाच आहे। ॲक्च्युली मी मागच्या सिग्नलपासून उतरलो, त्या सिग्नलला उतरून इन्क्वायरी करत करत पुढे चाललो गेलो होतो आणि मला व्यवस्थित ऑफिस वगैरे माहीत नसल्यामुळे मी पुढे चाललो गेलो होतो। पुन्हा पुढे इन्क्वायरी केल्याच्यानंतर त्यांनी मागे पाठवलं आणि बघत आल्याच्यानंतर मला आपल्याला इथे ऑफिस भेटलेलं आहे। ॲक्च्युली रोडवर त्यांनी रोड बोर्ड लावलेला नसल्यामुळे मला हे ऑफिस शोधायला थोडासा खूप प्रॉब्लेम झालेला आहे। थोडासा नाही, खूप प्रॉब्लेम झालेला आहे। ॲक्च्युली आपल्या बसचा पण टाईम झालेला आहे, 3 ते 3:30च्या दरम्यान बस येईल आणि आता 2:30 वाजलेले आहेत। तर त्या तासाभरामध्ये अजून कुठे फिरणार वगैरे असं मी परेशान झालो होतो। तर फायनली आपल्याला ते ऑफिसही भेटलेलं आहे, त्यांच्याशी माझं बोलणंही झालेलं आहे। तिथूनच बस लागेल आणि इंदोरसाठी आपल्याला इथून कनेक्टिंग बस आहे। इंदोरला आपण इथून कनेक्टिंग बसमध्ये जाणार आहोत। इंदोरवरून पुढे आपण कंटिन्यू औरंगाबादच्या ट्रॅव्हल्समध्ये बसून औरंगाबादला पोहोचणार आहोत। ब्रिजच्या खाली लाल घाटीचं सिग्नल आहे, तिथे आपल्याला ते बसवाले किंवा इथे जे कोणते ट्रान्सपोर्टेशन आहे ते तिथे आणून सोडतात आणि तिथून आपल्याला इथे पुढे हे हंसचं ऑफिस आहे। तर जवळपास 150 ते 200 मीटरच्या अंतरावर हे ऑफिस आहे। ॲक्च्युली इथल्या पॉईंटचं नाव आहे गुरु नानक पंजाबी ढाबा। त्या गुरु नानक पंजाबी ढाब्याच्या बाजूला हे नमकीनचं दुकान आहे आणि त्याच्याच बाजूला हे हंस ट्रॅव्हल्स आहे। 2:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला अजून 1 तास आहे। 3 ते 3:30 किंवा 4 वाजेच्या दरम्यान आपल्याला इथे कनेक्टिंग बस आपल्याला पिकअप करणार आहे। तोपर्यंत आपण शॉपमध्ये मोबाईल चार्जिंगला लावू। तर आपण जयपूरवरून निघाल्यापासून कंटिन्युअसली आपलं मोबाईलमध्ये शूट होतं आहे आणि मोबाईलची पण बॅटरी आता लो झालेली आहे। चार 45 झालेले आहेत आणि जवळपास 2.5-3 तासाच्या वेटिंग नंतर आपली ही गाडी आलेली आहे आणि ही कनेक्टिंग बस आहे। ह्याच्यानंतर आपल्याला ही इंदोरपर्यंत सोडणार आहे आणि इंदोरपासून पुढे आपल्याला मे बी याच बसने जायचं आहे का दुसरी बस आहे ते इंदोरला पोचल्यावर कळेल आपल्याला। वेल, ही कनेक्टिंग बस आहे, जिथे जागा असेल तिथे बसा म्हणे। तो पूरी फुल दिख रही है। कनेक्टिंग बस असल्यामुळे आपल्याला इंदोरपर्यंत जशी या बसमध्ये सीट अवेलेबल असेल तसं आपल्याला बसायचं आहे आणि नंतर इंदोरपासून मग आपल्या बसमध्ये आपल्या सीट नंबरवर जाऊन बसता येईल। बसच्या कॅबिनमध्ये उभा आहे आणि आपण 4:45 वाजता भोपाळवरून निघालेलो आहोत इंदोरसाठी। तर मध्येच आता इथे पाऊस पण चालू झालेला आहे। या भागामध्ये पाऊस झालेला आहे आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काल आणि परवा रात्री पाऊस पडून गेलेला है। ये भैया है अपने साथ सचिन सिंह राजपूत,
इस बस के हमें लोको पायलट है। सध्या तरी आता एकदम चांगला प्रवास चालू है। भैया कब से हो आप गाड़ी पे? मतलब 14 साल? अरे वाह, 14 साल से। फिर तो ये दूसरा घर है आपका। कहाँ के हो आप प्रॉपर? इंदौर से है। आपका भाई नाम? हाँ, अभिषेक साहू। आप भी साथ में रहते हो गाड़ी के? अच्छा। पुन्हा कॅबिन मध्ये येऊन बसलोय मी। आतमध्ये खूप थंडी वाजत होती आणि एसी पण एकदम जबरदस्त असल्यामुळे आता इंदोर राहिलेला आहे 43 किलोमीटर। तास तरी आहे आपल्याला पोहोचायला। आता 7:30 वाजलेले आहेत संध्याकाळचे। 8:30 वाजेपर्यंत आपण पोहोचूया। पण आता इंदोर बॉम्बेच्या हायवेवर लागलेलो आहे। राईट साईडला देवा सिटी क्रॉस होते। आपण बायपासने डायरेक्ट इंदोर चाललेलो आहे। रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आपण आता ऑफिसवर पोहोचलेलो आहेत आणि इथून पुढे आपल्याला छत्रपती संभाजीनगरसाठी रात्री 11:15 वाजता बस आहे। इथे सगळी इन्क्वायरी वगैरे केलेली आहे आणि एकच बस ही इंदोर छत्रपती संभाजी मार्ग जाते। तर ती इंदोर ते जालनापर्यंत जाते। लास्ट स्टॉप तिचं जालना आहे। तर सकाळी 7:30चा टाईम ते पोहोचण्याचा दाखवत आहेत। टाईममध्ये थोडासा चेंज झालेला आहे आणि बरंच लवकर आपल्याला ही बस लागलेली आहे। आता आपण इंदोरवरून छत्रपती संभाजीनगरला डायरेक्टली पोहोचणार आहोत सकाळी 7:30 वाजता आणि इथून बस आता 9:15 वाजलेले आहेत रात्रीचे आणि 9:30 ते 10च्या दरम्यान इथून बस निघणार आहे। सकाळी जे आपण खाल्लं होतं चिकन बिर्याणी वगैरे, तर त्याच्यानंतर मी काहीच नाश्ता केलेला नाही आहे। आता इथून पुढे जिथे बस थांबेल तिथे आपण थोडंसं लाईट नाश्ता वगैरे करून घेणार आहेत। पण गाडी लवकर आलेली आहे। 9:15 वाजलेले आहेत। 9:30 ते 10च्या दरम्यान इथून गाडी निघेल आणि आपला इथून पुढचा आता फायनली जयपूर टूरचा आपला छत्रपती संभाजीनगरला पोहोचल्याच्या नंतर एंड होणार आहे। तर आपली गाडी तिथे समोर उभा आहे हंस। ते ड्राइवर वगैरह सगळं काही चेंज झालेलं है। तो भैया यहाँ से अभी गाड़ी मतलब कैसा जाएगी, कहाँ पे रुकने वाली है, क्या है? ढक्कन वाला कुआ जाएगी। ढक्कन वाला कुआ? ढक्कन वाला कुआ जाएगी। उसके बाद वापस यहाँ 10:40 को आएगी। 10:40 के बाद फिर रनिंग में निकलेगी अपनी गाड़ी 12:30 बजे। अभी अच्छा मतलब 40 घाट के नीचे। अच्छा 12:30 12:30 को स्टॉप लेगी खाना खाने। अच्छा मतलब 12 12:30 बजे तक जहाँ कहीं होगी वहाँ पे रुकने वाली आहे। आतमध्ये लोको पायलट आहे मधुसूदन यादव। त्यांनीच आता आपल्याला ही सगळी इन्क्वायरी दिलेली आहे। तर त्यांचं असं म्हणणं आहे की गाडी इथून आता हेड ऑफिसला जाईल। हेड ऑफिसला गेल्याच्या नंतर पुन्हा 10:30 वाजता याच ठिकाणी येईल, या इथल्या ऑफिसवर। 10:30च्या नंतर इथे एक 10 ते 15 मिनिटाचा रेस्ट घेईल किंवा त्यांचं काही जे काही डॉक्युमेंटेशन वगैरे असेल ते सगळं क्लिअर झाल्याच्या नंतर 10:30 ते 11:45च्या दरम्यान फायनली इंदोरमधून गाडी निघणार आहे आणि 12 ते 12:30च्या दरम्यान जिथे कुठे गाडी पोहोचलेली असेल त्या ठिकाणी हे चहासाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी थांबणार आहे। तर आपण गाडीमध्ये एंट्री करूया। ये है भाई मधुसूदन यादव जो अभी बात हुई अपनी। आणि आतमधून ही अशी गाडी आहे, तिथे सीट्स आणि आपण हे आपलं सीट आहे 4 नंबर अप्पर। मधुसूदन भैया लोको पायलट आहेत आणि त्यांच्यासोबत आहे राजेंद्र भैया। आता इथून पुढे यांच्यासोबत आपली जर्नी कंटिन्यू होणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला तिकीटवर सांगितलं होतं की 7:20 आसपास आपल्याला डीमार्टला गाडी सोडेल। ॲक्च्युली ही गाडी इंदोरपासून पुढे जालना जाते, त्यामुळे आपल्याला काही डीमार्टला वगैरे सोडणार नाही आहेत। आपल्याला बाबा पेट्रोल पंपवर ड्रॉप करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट अशी की कन्नडवरून पुढे गेल्याच्या नंतर जो 40गावचा घाट लागतो तो बस, ट्रक आणि ट्रॅव्हलसाठी वगैरे बंद आहे। तो फक्त 2 व्हीलर 4 व्हीलर यांच्यासाठी चालू आहे आणि जे लोकल ट्रान्सपोर्टेशन आहे त्याच्यासाठी चालू आहे। तर हे कन्नडवरून शिवूर बंगला, नांदगाव या मार्गाने ते आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री करणार आहेत। तर हे इथे हेड ऑफिस आहे आपल्या हंसचं, हंस ट्रॅव्हल। गरम कर रे। अर्धा तास आपल्याला इथे येऊन झालेला आहे आणि हे जे माझ्या बॅक साईडला तुम्ही शॉप पाहताय तिथून आपण थोडंसं स्नॅक्स वगैरे घेऊन नाश्ता केलेला आहे। ॲक्च्युली पॅटीस घेतलं आहे 25 रुपीजवालं, एक स्प्राईटची बॉटल घेतली आहे आणि एक 10 रुपयेवाला बालाजी शेव मुरमुरा चिवडा घेतला आहे। आपण आपल्या सीटवर बसलेलो आहेत
एकदम फ्रंटमधून कॅबिनमधून एंट्री आतमध्ये केल्याच्या नंतर पहिलंच अप्पर साईडला 4 नंबर सीट आहे आणि पूर्ण पॅसेंजर पण गाडीमध्ये बसलेले आहेत बॅक साईडला. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि आपली आता फायनली जर्नी चालू झालेली आहे. तो 12:20 झालेले आहेत. निघालेलो आहोत इंदोरवरून आणि इथे फूड प्लाझावर बस थांबलेली आहे नाश्ता वगैरे करण्यासाठी, जेवणासाठी. तर इथे आपण चहा घेऊयात आणि खूप भयानक थंडी चालू आहे बाहेर. भयानक म्हणजे अस्सल थंडी आहे या साईडची. हे है फूड प्लाझा. पलीकडच्या साईडला बेबी केअर आणि वॉशरूम आहे. इथे काउंटर आहे. भैया प्लेन मॅगी एक देणार. 1 वाजलेला आहे. असं इथं यांनी अर्धा तासाचा रेस्ट घेतलेला आहे. आतमध्ये गेलो होतो चहा वगैरे घेण्यासाठी, पण नंतर लक्षात आलं की सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत आपल्याला वेळ स्पेंड करायचा आहे. मध्येच भूक वगैरे लागली तर अडचण नको व्हायला, त्याच्यामुळे प्लेन मॅगी मागवली होती जे की इथे 60 रुपयाला पडली. आणि नंतर त्याच्यानंतर चहा घेतला तो 20 रुपयाला. आणि आता ही आपली इथे बस रेडी झालेली आहे निघण्यासाठी. रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि आपण MP मधून आता महाराष्ट्रामध्ये एंट्री करतोय. ही महाराष्ट्र आणि MP ची बाउंड्री आहे. इथे चेकपोस्ट वगैरे, हे ट्रक्स वगैरे थोडीशी चेकिंग होऊन इथे पुढे जातात. बटन चेक होता है लोड है की नहीं है. अच्छा अच्छा. या चेकपोस्टवर ट्रकचं बसचं इथं लोड वेट केलं जातं. ओव्हरलोड वगैरे गाडी असेल तर त्याला फाईन वगैरे मारतात. रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि आपण आत्ताच MP मधून महाराष्ट्रामध्ये एंट्री केलेली आहे. हा चेकपोस्ट होता. या चेकपोस्टवर ट्रक आणि बस या प्रत्येकाचं वेट वगैरे तिथे चेकपोस्टिंग केली जाते आणि ट्रकला ओव्हरलोड वगैरे काही असेल तर फाईन मारला जातो. आने से दूसरे भी आगे निकलते हैं, फिर वो 2 बातें सुनाते हैं कि यहाँ का कुछ इंतजाम नहीं, कैसे क्या रोके तुमसे फिर किया और ऐसे. पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि आपण धुळे चौफुलीवर पोहोचलेलो आहोत. आता या चौफुलीपासून आपल्याला लेफ्टला छत्रपती संभाजीनगरकडे जायचं आहे. तर आता मी पण खूप थकलेलो आहे. थोडंसं झोपत, थोडंसं कॅबिनमध्ये बसत असा मी प्रवास केलेला आहे. तर आपण थोडंसं आता आराम करूया. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इथे बस थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी थांबलेली आहे. ॲक्च्युली 4 वाजता मी झोपलो होतो आणि बरोबर ह्यांनी जेव्हा आवाज दिला की इथे 5-10 मिनिट बस थांबलेली आहे, तेव्हा मला जाग आली आणि मस्त 3 तासाची झोप आपली झालेली आहे. आपण आता धुळे सोलापूर रोडला आहोत. इथून आता गल्ले बोरगाव मार्गे आपण छत्रपती संभाजीनगरला पोहोचणार आहोत. तर इथून आता साधारणतः 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे. इंदोरहून निघाल्यापासून कालच्या रात्रीच्या 10 वाजल्यापासून तर आज सकाळी 7 वाजेपर्यंत जे तुम्हाला मी सुरुवातीला ओळख करून दिली होती आपल्या लोको पायलटची, मधुसूदन, तर त्यांची आता ट्रिप संपलेली आहे. ते आता आराम करणार आहेत आणि आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. क्या कर रहे थे इतना टाइम? फ्रेश हो गए? हाँ. चलो लेट्स गो. आपण आता पोहोचलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगर ते जयपूर प्लस जयपूर ते छत्रपती संभाजीनगर असा आपला टूर झालेला आहे.
आणि मी इंदोरपासून या बसमध्ये बसलेलो आहे छत्रपती संभाजीनगरसाठी, जी की आपल्या या टूरमधली, या सीझनमधली, या सिरीजमधली सगळ्यात लास्ट ट्रॅव्हलिंग टूर आहे. तर मधुसूदन भैया, आता जसं की तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं इथं ड्रायव्हर चेंज झालेले आहेत. त्याच्यानंतर हे दादा आले होते ड्रायव्हिंगला. मधुसूदन भैया, आम्ही रात्रीपासून सोबत प्रवास करतोय. लिटरली खूप छान प्रवास झालेला आहे आणि ह्यांनी एकदम सेफली आपल्याला इथे ड्रॉप केलेला आहे. तर आपण आता बाबा पेट्रोल पोहोचत आहोत. फायनली 6 दिवसाच्या प्रवासानंतर जयपूर टूर कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण आता उतरलेलो आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये बाबा पेट्रोल पंपच्या इथे उतरलेलो आहे आणि इथून आता मी डायरेक्टली घरी जाणार आहे. ही सिरीज पूर्ण टोटली एंड करण्याची आपली वेळ आलेली आहे. तर ज्यांना कोणाला हा ब्लॉग आवडलेला असेल त्यांनी नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. त्या चॅनलवर जे कोणी व्ह्यूवर्स आहेत न्यूवाले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण आता प्लॅनिंगनुसार जसं जाईल तसं आपण पुढचा ब्लॉग करूयात. तर तोपर्यंतसाठी बाय बाय.